आचार्य 90 FM 90 FM हॅलो हाय नमस्कार प्रेक्षक हो आणि श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला आजचा विषय जो आहे तो खूप छान आहे. आपण ब्रेकपूर्वीच आपल्या कर्वी ग्लॅमरची जी टीम आहे ती आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि कर्वी ग्लॅमरच्या माध्यमातून प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट जो आहे तो नुकताच पार पडलेला आहे आणि त्याच्या फाउंडर मेघना मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आपण जे आपले रनरअप होते, जे आपले सबटायटल्स विनर्स होते त्यांच्यासोबत छान संवाद साधत आहोत. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत फीमेल कॅटेगरी आणि मेल कैटेगरीतले सेकंड रनरअप दीपाली वसंत मैम आणि पंकज शर्मा. सो आप दोनों का बहुत बहुत स्वागत है आचार्य 90 FM पे. थैंक यू सो मैं मच. शुरुआत आपसे करना चाहूँगी दीपाली मैम. एक फीमेल होके एक अलग बैकग्राउंड से, एक अलग प्रोफेशन से हम लोग आते हैं एंड ये ब्यूटी पेशेंट में आकर ये 3 दिन का जो आपका एक्सपीरियंस था वो कैसा था, और व्हेन सेकेंड रनरअप का जब नाम अनाउंस हुआ सो इट्स योर, तो कैसे हुआ, कैसे लगा, क्या एक्सपीरियंस था, क्या बताना चाहोगे? देखिए, जब यहाँ आने की बारी थी माइंड में कुछ भी प्लान नहीं था कि जाके करना क्या है. मुझे जस्ट कुछ नया ट्राई करना था, यही मेरे दिमाग में था क्योंकि मैं हूँ कुछ अलग बैकग्राउंड से. तो ये फैशन वर्ल्ड मेरे लिए पूरा नया था, तो एक एज अ लाइक न्यू चैलेंज करके मैंने इसे लिया. और जैसे मैंने एंट्री किया तो ये जो 3 दिन का इवेंट था उसमें काफ़ी कुछ सीखने मिला. एंड ऑल थैंक्स गोज टू मेघना मैम एंड भरत सर बोथ, बिकॉज उन दोनों ने हम पे इतना वर्कआउट किया है, इतनी मेहनत ली हमारे लिए. ये जान के भी कि वी आर ऑल आर फ्रेशर्स, हम लोग उस बैकग्राउंड से नहीं. तो आप समझ सकते हो कि कोई फ्रेशर अगर है तो उनको सिखाने के लिए शुरुआत से शुरू करना पड़ता है. वो एफर्ट्स उन्होंने लिए, उसके लिए उनको बहुत थैंक्स हमारी तरफ से. और आज जो दिन देख रहे हैं वो भी सिर्फ उनकी वजह से ही हम देख रहे हैं. तो ऑब्वियसली कोई भी अगर विनर होता है तो खुशी तो डेफिनेटली जाहिर होती है. एडिशनल खुशी इसीलिए हुई कि हम इस फील्ड से ना होकर भी कुछ हासिल करके गए. ये सबसे बढ़िया सेटिस्फैक्शन मुझे मिला. और मैं आज अगर आप मुझे बोलो तो बहुत खुश हूँ क्योंकि मेरे सराउंडिंग में जितने लोगों को ये पता चला है ऑन सोशल मीडिया, इन फैमिली बैकग्राउंड, फ्रेंड्स बैकग्राउंड, सब ने बहुत ही अप्रिशिएट किया है कि ये फील्ड में जाके आप कुछ ना कुछ स्टार्टिंग में हासिल करके आए. सो एवरीथिंग इज परफेक्ट. आई एम वेरी हैप्पी. क्या बात है. ओवर टू यू पंकज, क्या बताना चाहोगे आप कर्वी ग्लैमर से किस तरह से जुड़े और आपकी जर्नी, आपका 3 दिन का एक्सपीरियंस और ये जब सेकंड रनरअप का टाइटल मिला, क्या लगा, कैसे लगा, क्या बताना चाहोगे? मैं सबसे पहले कहना चाहूँगा तो मुझे बहुत अच्छा लगा. पहले दिन पे जो मेरा एक्सपीरियंस था वो मुझे बहुत डर लग रहा था अंदर से कि मतलब मैं वहाँ पे जाऊँगा तो क्या होगा क्या नहीं होगा. मुझे बहुत ही ज़्यादा डर लग रहा था. फिर भी मैंने हिम्मत दिखाया. अब लोगों से कैसे लोग होंगे, क्या लोग होंगे, मुझे तो कुछ पता नहीं था. फिर भी मैंने भगवान का नाम लिया कि चलो जो होगा देखेंगे. पहला दिन अच्छा हुआ. दूसरा दिन जो सेमीफाइनल आता है उस पर प्रशांत सर की एंट्री होती है. प्रशांत सर की जो एंट्री होती है बहुत कड़क होती है. तो वो उस एंट्री पे जो उनकी एंट्री हुई तो उन्होंने सर ने सिखाया बहुत अच्छे से. प्रेशर डाला, अच्छा डाला सर ने, और ऐसा डालना भी चाहिए प्रेशर, तभी हमको सबक मिलेगा और तभी हम सीखेंगे ना. काटी लेके सर ने बहुत अच्छा. फिर जो फाइनल में था फिर भी सर ने सिखाया. मानना पड़ेगा प्रशांत सर को थैंक यू कहना चाहूँगा दिल से कि बहुत ही अच्छा आपकी सिखाया. चाल चेंज हो गई ना. बहुत ज़्यादा. तो ग्रूमिंग का जो सेशन था जहाँ पर प्रशांत सर आपको ट्रेन कर रहे थे, और इसके अलावा और भी सेशंस हुए, वो सेशंस के बारे में क्या बताना चाहोगे? वो सेशन के बारे में तो मेघना मैम को थैंक यू कहना चाहूँगा कि मेघना मैम के वजह से ही अच्छा अपॉर्चुनिटी मिला है और भरत सर के लिए. तो थैंक यू सो मच मेघना मैम. अगर आप नहीं होते तो शायद हम तो होते ही नहीं, हम विनर ही नहीं होते थे. दैट्स ट्रू, दैट्स ट्रू. दीपाली मैम, जो भी सेशंस हुए थे वो कितने इम्पोर्टेंट है एज एन मॉडल, आपको क्या लगता है? एज अ मॉडल नहीं, एज अ फीमेल ऑल्सो एंड एज अ नॉर्मल पर्सन भी मैं ये कहूँगी कि हर इंसान को ये जितने भी सेशंस हमने सीखे वो लाइफ में एक बार तो सीखना ज़रूरी है. बिकॉज वो काफ़ी कुछ सिखा जाता है आपको. यस. जैसे कि पर्सनैलिटी डेवलपमेंट था, ग्रूमिंग सेशन हमारे लिए रखा था, जो 1 मिनट के टैलेंट दिखाने के जो ये रहते हैं ना,
और सबसे काफ़ी तो मैंने जो एंजॉय किया, स्पेशली अगर आप मुझे पूछोगे तो क्वेश्चन आंसर राउंड वाज देयर इन सेमीफाइनल एंड फिनाले, तो वो हमारे लिए काफ़ी नया था और बहुत एक्साइटेड थे हम लोग कि क्या जवाब देने के बाउंस होगा, क्या आएगा, Exactly. कौन सी गुगली पड़ेगी पता नहीं। यस गूगली पड़ी भी नो हाँ। डाउट, पर उसमें ये अच्छा था कि हम लोग इतने एक्साइटेड थे ना कि वो एक्साइटमेंट में वी वर एंजॉयिंग दैट रादर देन गेटिंग नर्वस कि क्या पूछेंगे हम, कैसे जवाब कैसे देंगे। जवाब देंगे। कुछ तो मौका मिल रहा है खुद Yeah. के विचार रखने का लोगों के Yeah. सामने। जब वो आंसर आता तो जो कॉन्फिडेंस जो इनमें है, आ रहा हाँ। था, एग्जैक्टली हाँ। काफी लोग सुन रहे थे, तालियां भी मिली आंसर Yeah. पे, तो उससे तो और अच्छा हमको बहुत Yes. अच्छा महसूस हुआ। बहुत ये सब कुछ नया है हमारे लिए इन दिस फील्ड। पंकज, अभी यहाँ पर आके एक जर्नी स्टार्ट हुई है आपकी, सेकंड रनर अप बन चुके हो, आगे जाके क्या करना चाहते हो? आगे जाकर मैम यही है मेरा सपना कि माँ बाप का सपना है कि आगे अगर मुझे कहीं से भी काम वगैरह मिलता है तो मैं करूँगा, फुल कोशिश करूँगा कि फिल्म इंडस्ट्री में जाने का मेरा सपना है कि क्या बात बिग है। बॉस में अगर होती है एंट्री ओह, तो मेरा क्या सपना बात है है। कि मैं बिग बॉस में एंट्री Very मारूं। nice. क्या बात है। तो बस यही है कि वो सपने को सच करने के लिए बहुत समय लगेगा, फिर भी मैं कोशिश करूँगा कि और भगवान चाहे तो हो जाएगा, और आप लोग का आशीर्वाद होगा, कृपा होगा तो जरूर जाएंगे क्या और एक बात दिन है। नाम अच्छा कमा के आएंगे, क्या बात है। और उस पे नाम भी कैरवी ग्लैमर का ही होगा। ओह, क्या sign. बात है. क्या बात आहे. मेघना मॅम, खरं तर ही पॉझिटिव्हिटी आणि हा विचार तुम्ही कुठेतरी सगळ्यांमध्ये एक रुजवण्याचा प्रयत्न केलाय. आपण बराच वेळ आपल्या पूर्ण मुलाखतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. सो आता आपण पंकज असेल, दीपाली मॅम असतील, त्यांचे विचार होते आणि कुठेतरी प्रत्येकाला एक ती सुरुवात खूप गरजेची असते आणि ती सुरुवात मला असं वाटतं कर्वी ग्लॅमर थ्रू होतीये. तर हे सगळं पाहिल्यावरती आता काय वाटतंय? पहिलं पण मी तुम्हाला सांगितलं की खूप छान वाटतं, आणि आता ह्यांचा एक्सपिरियन्स, ह्यांचा जो स्पीच आहे की फर्स्ट डेला जे आलेले तेव्हा मी सांगितलं ना की कुठेतरी क्युरिओसिटी होती, खूप कन्फ्युजन होते आणि त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता. पण 3 डेज नंतर आणि जे त्यांनी अचीव केलेलं आहे क्राऊन विनिंग जे टायटल, तेव्हा त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो आता मला पॉडकास्टिंग तुमच्या आचार्य 90 Yes. FM च्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः बघते, त्यांच्या समक्ष Yes. त्यांचे विचार ऐकते, त्यांचे थॉट्स ऐकते, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आहे, आणि जो मला मोटिव्ह घेऊन चालायचा होता कर्विग्लामध्ये ते कुठेतरी तो विजन कम्प्लीट होते. तर तो आनंद खूप मला जो मिळतोय तो मी फील नाही करू शकत. आय एम रिअली हॅपी. खूप छान वाटतं. आणि तुमच्यासारखेच असे बोलतात ना कोहिनूर असे हिरे कर्विग्लामधून बाहेर पडावेत आणि तुम्ही तुमच्या सक्सेस त्या इंडस्ट्रीमध्ये जावं, ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्न घेऊन आला ती उडान तुम्ही मारावी, हीच आमच्या कर्वी ग्लॅमरकडून सर्वांना शुभेच्छा आहेत. नक्कीच. तर श्रोतेहो, आपण यानंतर सुद्धा जे रनरअप होते बाकीचे आणि जे विनर होते त्यांच्यासोबत छान संवाद साधणार आहोत. तुर्तास तरी मी मेघना मॅम सोबत आणि आमच्या दोन्ही सेकंड रनरअप सोबत अर्थात दीपाली आणि पंकज यांच्यासोबत इथेच एक छोटीशी विश्रांती घेते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरचे अँकर कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेत असतो. आणि आजचा आपला दिवस आणि आजची आपली मुलाखत ही खूप जास्त विशेष आहे. कारण कर्वी ग्लॅमर अर्थात मी जाड असले म्हणून काय झालं, मी मुलगा असला, मी असलो म्हणून काय झालं, किंवा मी एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणून जर मला माझ्या हॉबीज फॉलो करायच्या आहेत म्हणून काय झालं, हे सगळं जरी करत असलात तरी तुमच्या हॉबीज आणि तुमच्या पंखांना बळ देण्याचं काम हे कर्वी ग्लॅमर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जे आहे ते करत असतात. त्याच्या फाउंडर अर्थात मेघना शेंडगे मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांना आपण याही अगोदर आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. खरं तर ही कॉन्सेप्ट ज्यांनी सुरू केली त्या मेघना मॅम आज आपल्यासोबत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा हे ब्युटी पेजंट झालं तेव्हा त्यामध्ये बऱ्याच कॅटेगरी होत्या. मिस, मिस्टर आणि मिसेस इंडिया प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट हा शो झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिस्टर कॅटेगरी सुद्धा होती, ज्यामध्ये बऱ्याच विविध शहरातून काही पुरुष स्पर्धक होते, त्यांनी सहभाग घेतला होता.
आणि त्यातूनच फर्स्ट रनरअप जे झाले ते अरविंद सिन्हा सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर आपका बहुत बहुत स्वागत है आचार्य 90 FM पे। धन्यवाद। एंड सबसे पहले तो बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन कि फर्स्ट रनरअप का जो ये किताब है वो आपको मिला है। सो आपको कैसे लग रहा है, आप आपके बारे में भी कुछ बताना कि आप क्या करते हो, आपका प्रोफेशन क्या है, एंड इसके साथ साथ आप ये कर्वी ग्लैमर के साथ मेघना मैम के साथ कैसे जुड़े? सबसे पहले मैं शुक्रिया करना चाहूँगा कर्वी ग्लैमर और मेघना जी और भरत जी को, जिन्होंने मुझे एक मौका दिया। मैं एज ए कंट्री क्लब में मैनेजर के पोस्ट पे काम करता हूँ। इसके अलावा मेरा हॉबी है एक एक्टिंग का, मॉडलिंग का तो था नहीं, लेकिन कर्वी ग्लैमर ने मुझे मॉडल भी बना दिया और विनर भी बना दिया। और क्या बोलूँ, शब्द कम है बोलने के लिए, लेकिन जो भी है मेघना मैम जी के और भरत जी के थ्रू। और इस फील्ड में सब आज तक किसी ने सोचा नहीं था प्लस साइज के बारे में। यस। पूरी दुनिया में किसी ने नहीं सोचा होगा कि प्लस साइज में किसी को मॉडल बनाना है। तो मेघना जी और भरत जी ने एक स्टेप लिया कि प्लस साइज को भी, जो अपने शरीर को देखकर हीन भावना अपने अंदर लाते हैं, वो हीन भावना को इन्होंने दूर किया। मेघना जी ने और भरत जी ने। बहुत से देखे होंगे प्लस साइज अपने आप में सोचते हैं, मैं मोटी हूँ, मैं कुछ कर नहीं सकता, मैं मोटा हूँ, मैं कुछ कर नहीं सकता हूँ, ये सोचकर वो कभी कभी आत्महत्या भी कर लेते हैं। Yes, of course. आत्महत्या करते हैं, फिर बहुत घर से बाहर नहीं निकलते। उनको लगता है कि मैं बाहर जाऊंगा, कुछ मांगूंगा, काम मांगूंगा तो लोग मेरे ऊपर मजाक उड़ाएंगे। तो ये चीज सोचकर बहुत अच्छा लगा कर्वी ग्लैमर से जुड़ के, क्योंकि मैडम मेघना जी और भरत सर ने और कर्वी ग्लैमर के स्टाफ लोगों ने एक सोच, अलग सोच निकाला, जो आज तक पूरे वर्ल्ड में किसी ने नहीं सोचा होगा प्लस साइज के लिए, जहां तक मैं जानता हूँ। क्योंकि आपने देखा होगा प्लस साइज का फनी वीडियो दिखाते हैं, मोबाइल में फनी वीडियो आते हैं, कह रहे हैं प्लस साइज है, चलते चलते गिर गए, तो उन पे मजाक बनाते हैं लोग, लेकिन कभी भी मॉडल प्लस साइज में नहीं दिखाया। तो प्लस साइज के लिए जो भी मॉडल, रनर अप, विनर, जो भी मेघना जी और कर्वी ग्लैमर ने एक सोच जो दुनिया में प्रभावित किया है, सोच जिनका, शायद आगे भी कोई ऐसा सोच निकाले, ऐसा तो लगता नहीं मुझे, जो मेघना जी ने सोचा और भरत जी ने सोचा। ऐसा सोच बहुत कम लोग में देखा कि प्लस साइज के लिए किसी ने कुछ किया है। फिलहाल अभी तक तो मैं करीब 40 साल हो गया, लेकिन आज तक प्लस साइज के लिए कोई मॉडल देखा नहीं, ना टीवी पे देखा, ना रैमबॉक देखा। तो मेघना जी को मैं तहे दिल से शुक्रिया गुजार करना चाहूँगा कि जिन्होंने ये सोच लाया और प्लस साइज के लिए भी एक मौका दिया रैंप वॉक करने के लिए। यहाँ से काफ़ी विनर हुए, काफ़ी रनर अप हुए, कुछ लोग फिल्म में भी काम कर रहे हैं, कुछ लोग सीरियल्स में काम कर रहे हैं, कुछ लोग वेब सीरीज में काम कर रहे हैं। तो यहाँ से एक प्लेटफॉर्म बनता है, और इस प्लेटफॉर्म से जो बनते हैं तो ऐसे ही नहीं बनते। उस टाइम मेरे को मॉडल के रूप में पेपर में मेरा फोटो छपा, मैगजीन में छपा, उसके लिए मैं बहुत हैप्पी हूँ, क्योंकि मेरा फोटो तो आता था लेकिन किसी और काम से आता था, मैं अपने कंट्री क्लब के थ्रू से आता था, लेकिन मॉडल के रूप में और फिल्म के रूप में मेघना जी ने और भरत सर ने मुझे एक चांस दिया, और ये चांस को मैं ऐसे नहीं जाने दूंगा। मैं तहे दिल से बोल सकता हूँ कि अगर मैं मॉडलिंग के थ्रू जो भी इनकम करूंगा उसका 25% अपने कर्वी ग्लैमर को डोनेट करूंगा। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। और ये मैं आज से नहीं, डे वन से बोल रहा हूँ। इसलिए मैं सभी से गुजारिश करता हूँ कि आप पॉजिटिव थिंकिंग रखें और पॉजिटिव वर्क पे ध्यान दें। फालतू का ये सब मत सोचे कि ये किया वो किया, ये सब मत कीजिए। धन्यवाद। डेफिनेटली मेघना मॅम, खरं तर या रिलेटेडच एक प्रश्न आहे की पुरुषांना सुद्धा प्लॅटफॉर्म तितकंच मिळणं गरजेचं आहे. बरेच असे पुरुष आहेत की त्यांच्याही हॉबीज असतात, तर तुम्ही ही जी कॉन्सेप्ट जी आणली त्याच्यामध्ये तुम्ही पुरुषांना सुद्धा प्लॅटफॉर्म दिलाय आणि मेल कंटेस्टंट पण आपल्याकडे होते, त्यांना एका वेगळ्या लेवलला बघून कसं वाटतं की काय? येस, खूप छान वाटतं. माझा जो सीझन 1 होता ते फक्त मिसेस कॅटेगरी होती, पण सीझन 2 मध्ये एक स्टेप पुढे केली की मी मिस्टर यांना पण मी प्राधान्याने किडला पण हे केलं. तर मिस्टर हा कॉन्सेप्ट जे टायटल घेऊन यायचं होतं मिसेससाठी, तर हा खूप माझ्यासाठी टास्कच होता. कारण की खूप जणांनी सांगितलं की मिस्टरांना तुम्ही आणलं ह्याच्यामध्ये की आले की तर खूप सारे प्रॉब्लेम होणार, खूप काही होणार. पण मी एक रिअली प्राउडेबल मानते की टचवूड की माझ्या प्लॅटफॉर्ममध्ये असं काही आलं नाही. मिस्टर आणि मेल आणि फिमेल दोघे पण इतके छान म्हणजे रुळले, किती छान एक त्यांची व्यवस्थित हे
हे होत आहे की दुसऱ्याचा रिस्पेक्ट पण करत होते आणि खूप छान वाटलं. आणि मिस्टरांना जसं बोलतात ना की फिमेलसाठी वुमन एम्पॉवरसाठी भरपूर काही असतं, फिमेलसाठी भरपूर काही असतं. आपण जास्त, मी एक महिला आहे पण महिलांना जास्त प्राधान्य असतं, पण मी एक महिला म्हणून स्वतः मी बोलते की पुरुषांना पण तो प्राधान्य संधी मिळाला मिळाली पाहिजे, पाहिजे. संधी त्यांना पण आली पाहिजे. कारण की बॉडी पॉझिटिव्हिटी किंवा बॉडी शेमिंग जे असतं ते पुरुषांना पण तितकंच होतं जितकं महिलांना महिलांना केलं वाटतं. जातं, आणि पण बरोबर. पुरुष आपल्या भावना व्यक्त करू शकत शकत नाही नाही. जितक्या कम्पेअर टू आपण लेडीज ladies करतात. करतो. तर त्यामुळे मी तो पुरुषांचा तो बघून मी त्यांचा सुद्धा एक हे बघून मी मिस्टरांना पण त्याच्यामध्ये आणला. आणि प्लस साईज साठी तुम्ही पण बॉडी पॉझिटिव्हिटी एक Yes. प्राधान्य आणि एक मेसेज द्या. नक्कीच. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आपल्या आजची ही जी विशेष मुलाखत आहे त्यामध्ये आपण कर्वी ग्लॅमरच्या माध्यमातून जो ब्युटी पेजंट झाला होता त्यातल्या आपण सगळ्या कंटेस्टंट्सचे, अर्थात जे विनर आहे, ज्यांना सबटायटल्स आहेत, ज्यांना रनरअप विनर मेडल्स ज्यांनी पटकावलेले आहेत, हे जे अचिव्हमेंट्स आहेत त्यांच्यासोबत छान संवाद साधत आहोत. आत्ताच आपल्यासोबत फर्स्ट रनरअप अरविंद सिन्हा सर जोडले गेले होते. मेघना मॅम आपल्यासोबत जोडल्या आहेत. यानंतर आपण पुढच्या रनरअपना आणि विनर्सना भेटणार आहोत. पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपल्यासोबत एक खूप मस्त आणि मजेदार आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह विचार घेऊन येणारी टीम जोडली गेलेली आहे. कर्वी ग्लॅमरच्या माध्यमातून एक खूप सुंदर असा इव्हेंट झाला होता, मिस्टर अँड मिसेस इंडिया प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट, आणि त्यातले विनर अर्थात मिस्टर कॅटेगरीचे जे विनर होते ते आता आपल्यासोबत आहेत पुष्पक पाटील सर. नमस्कार. आणि त्याचबरोबर हा इव्हेंट, हा विचार ज्यांनी मांडला, ज्यांनी रुजवला, जे पुढे घेऊन गेले ते अर्थात मेघना मॅडम पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. मेघना मॅम, खरं तर आपण मगाशी म्हणालो की आपण मिस्टरसाठी सुद्धा कॅटेगरी ठेवली होती. मिस्टरमध्ये वेगळे कंटेस्टंट्स आले होते आणि त्यामध्ये पुष्पक सरांनी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. मला तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आहे की जेव्हा मिस्टर कॅटेगरीतले कंटेस्टंट आले, खरं तर फिमेल्सना वॉक करणं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी इनबिल्ड असतात, पण पुरुषांकडून हे करून घेणं हे कसं तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं, काय वाटलं? हो, दॅट इज अ टास्क वाटला, पण इतका हे झाला नाही. कारण की आमचे जे ग्रूमर होते प्रशांत सर, त्यांचा इतका फ्लोलेस छान होता आणि शिकवण्याची पद्धत इतकी छान सुंदर होती की सहजतेने मला तिथे इतकं इनपुट टाकावं लागलं नाही. त्यांनी इतकं छान म्हणजे मला सपोर्ट केला. आणि बोलतात ना की फिमेल जशी रॅम्पवरती चालल्या तशा आमचे हे मिस्टर मॉडेलसुद्धा ते छानसुद्धा त्यांनी सपोर्ट केला आणि रॅम्पवरती ते सुद्धा चालले. नक्कीच. आता पुष्पक सर तुमच्याकडे येईन. खरं तर खूप खूप अभिनंदन तुमचं की हे टायटल तुम्ही आपल्या नावावरती केलेलं आहे. आणि कसं वाटतंय हे टायटल मिळाल्यानंतर, आणि तुम्ही कर्वी ग्लॅमर सोबत कसे जोडले गेलात, तुमचा अनुभव कसा होता आणि या पूर्ण पिरियडमध्ये तुम्ही काय शिकलात, काय सांगाल? खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे काही जे म्हणजे गैरसमज होते मनामध्ये ते मोठ्या प्रमाणात कमी झाले. कारण झालं असं की बोलतात ना की मित्र असावा सोबती, आणि त्या मित्रानेच मला एनकरेज केलं की अरे तुझ्याकडे टॅलेंट आहे, बोलण्याची हे आहे. कारण मी मराठी कॉमेंट्री करतोय गेले 25 वर्ष आता झाले मला. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी त्याला बोललो, अरे यार मॉडेल बोललं तर कसं गुड लुकिंग वगैरे किंवा हाईट वगैरे, मला हाईट वगैरेचं ठीक आहे पण तू ट्राय तर कर, इतके स्पर्धक आहेत, ट्राय कर, एकदा एक अनुभव घेऊन बघ. मग कर्वी ग्लॅमर सोबत मी जोडलो गेलो. त्याच्यानंतर मग मेघना मॅडम होत्या, प्रशांत सर होते आणि स्पेशली भरत सर होते. कारण सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे कुठलीही इमारत जरी बांधायची असेल तर त्याचा पाया मजबूत हवा आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे बोलतात ना की जो मोठा सिंहाचा वाटा होता तो म्हणजे मेघना मॅम, भारत सर आणि प्रशांत सर. कारण मेघना मॅम आणि भारत सरांनी सपोर्ट केले की नाही तुम्ही करू शकता. कारण मॉडेल म्हणजे कसं की लोकांच्या नजरेसमोर एक येतं की गुड लुकिंग, हँडसम, परंतु इथे आल्यानंतर कळालं की ह्या गोष्टी पुरेशा नाही आहेत. तुमचं टॅलेंट महत्त्वाचं आहे, बोलणं महत्त्वाचं आहे, तुम्ही प्रेझेंट कसे होताय जज समोर, तुम्ही समोर येताना कसा वॉक करताय. त्याच्यानंतर म्हणजे चालण्यापासून जी स्पर्धा होती, खूप स्पर्धक होते. मॅम बोलले की फायनलिस्ट, पण खरं वाटत नव्हतं की अरे
फायनलिस्टमध्ये पण आपण येऊ शकतो. कारण इतकं स्पर्धक होते आणि स्पर्धा अशी होती की तुम्हाला रॅम्प वॉक करायचं आहे. आयुष्यात पहिल्यांदा रॅम्प वॉक करतोय. टी व्हीवर बरेच शो बघितले होते रॅम्प वॉक करताना, काहीच आयडिया नव्हती. आयडिया फक्त एवढंच माहिती होतं की चालायचं, पण कसं चालायचं, कुठल्या पद्धतीने चालायचं, किती वेळ तुम्हाला थांबायचं आहे स्टेजवर, तुमचा टर्न महत्त्वाचा आहे, तुमचा स्टॉप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आला तो इंट्रोडक्शन राऊंड. इंट्रोडक्शन राऊंडपर्यंत मी म्हणजे विचारच केला नव्हता की हा क्राऊन म्हणजे हा मानाचा क्राऊन कर्वी ग्लॅमर्सचा माझ्या म्हणजे डोक्यावर येणार आहे. परंतु बोलतात ना की असं आपल्याला कोणतरी स्वप्नातून जागं करतं, अरे बाबा उठ, आणि हे खरं आहे. खरं म्हणजे स्वप्नातून जागा करतं आणि आपण उठतो असं. पण इथे प्रत्यक्षात असं झालं की मी म्हणजे स्वप्नातच होतो. वाटलं नव्हतं की हा प्रवास इथपर्यंत जाईल आणि आज मी तुमच्यासमोर बसलोय ते फक्त मेघना मॅममुळे, कर्वी ग्लॅमर्समुळे, भरत सरांमुळे आणि स्पेशल थँक्स टू प्रशांत सर. कारण मी मागे पण सांगितलं होते की म्हणजे हिऱ्याची परख जे करणं ते जजेसनी केलंय, पण आम्हाला ओळखलं. आता मला वाटतं मॅम 35 खूप स्पर्धक होते. तेवढ्या स्पर्धकांमधून 4 जण आले आणि 4 जण सुद्धा म्हणजे असं नाही आहेत की अयोध्येवरून होते, पुण्यावरून होते, राजस्थान. मी मुंबईचा आणि मी मूळचा नवी मुंबईचा, वाशी शहर आहे माझं आणि तुर्भे गाव आहे, छोटंसं एक गाव आहे. छोटं नाही म्हणता येणार पण आता वेल डेव्हलप्ड आहे, एरिया वेल डेव्हलप्ड आहे. त्या छोट्या म्हणजे त्या गावातून मी आलोय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा माझ्या ग्रामस्थांचा पण आहे. लहानपणापासून त्यांनी प्रत्येक वेळेला सपोर्ट केले, एनकरेज केले की तुम्ही करू शकता. माझे ग्रामस्थ मित्र आहेत जे माझ्या वयाचे, जेथे मी काम करतो, GP पार्सिक बँक, त्या बँकेमधून सुद्धा मला खूप सपोर्ट आहे. कारण बँक ॲज अ असिस्टंट मॅनेजर मी आता वर्क करतोय. परंतु असिस्टंट मॅनेजर सुद्धा रॅम्प वॉक करू शकतो हे कर्वी ग्लॅमर्समुळेच झालंय. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या की आत्ता मी स्वतःला सेलिब्रिटी म्हणून बघत नाही, कारण हवेत जाणं खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे जमिनीवर राहूनच रॅम्प वॉक करायची इच्छा आहे माझी, असं आहे. नक्कीच मला असं वाटतंय आज खूप छान वाटतंय की पुरुषांमध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मुळात आपणही छान दिसू शकतो. आपणही जसं स्त्रियांना एक आपण म्हणतो की आम्हाला तो हक्क आहे, आम्ही छान, मुळात स्त्रिया या सुंदर असतातच. पुरुषांना एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात छान दिसण्यासाठी आणि राहण्यासाठी. सो हे करून स्वतःला एक खूप कॉन्फिडेंटली सगळ्यांसमोर प्रेझेंट करणं हा खूप मोठा टास्क असतो. आणि मला असं वाटतं पुष्पक सर असतील किंवा आपले सगळे विनर्स आहेत त्यांनी ही गोष्ट खूप छान पद्धतीने पार पाडलेली आहे आणि तुम्ही त्या कॉन्फिडन्सनी हे सगळं अचीव्ह केलेलं आहे असं म्हणेन. खरं तर ही एक नवीन जर्नीची सुरुवात आहे. जरी तुम्ही बँकर असलात तरी तुम्ही आता एक मॉडेल्स आहात आणि एक मॉडेल म्हणून तुम्ही खूप छान मेसेज सुद्धा इथे दिलात. तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आणि मेघना मॅम, थँक्स टू यू की तुम्ही लिटरली वेगळ्या फील्डमधून लोकांना असं जमा केलंय की कोणी बँकर आहे, कोणी आर्टिस्ट आहे, कोणी टीचर आहे. बरं, आलेले सगळे कंटेस्टंट हे फक्त मुंबईतून नव्हते, हा इंडियाचा पेजंट होता. हा काही वेगळ्या राज्यातून होते, काही वेगळ्या शहरातून होते आणि त्यातून हे अचीव्ह करणं हा मोठा टास्क होता आणि ते तुम्ही केलंय. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमचं खूप अभिनंदन आणि इथून पुढेही तुम्ही असेच छान क्राऊन अचीव्ह करत राहा अशा शुभेच्छा देते. मला असं वाटतं हा क्राऊन नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल घडवून आणि कर्वी ग्लॅमरच्या हिस्ट्रीमध्ये पुष्कर सरांचं नाव पहिलं येणार, कारण की आमचे कर्वी ग्लॅमर, येस, मिस्टर इंडिया कर्वी ग्लॅमरचे फर्स्ट विनर आहे. तर ही हिस्ट्री त्यांची हमेशा टायटल मध्ये आणि हे माझं मी भाग्यच आम्हाला प्राऊड फील आहे. कारण भाग्यच समजेल. कारण आता कसं आहे की लोक बोलतात की आता पुढे काय करणार, पण पुढे आता कर्वी ग्लॅमर्स आहेच. कारण आता 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आमचं झालेला आहे. 1 वर्षानंतर नाही तर मी त्यांना तेच बोललो मॅमला की आता शेवटच्या श्वासापर्यंत कर्वी ग्लॅमर सोबत राहा. येस. तर श्रोते हो, हे होते विनर अर्थात मिस्टर कॅटेगरीचे पुष्पक पाटील सर. यांच्यासोबत आता आपण छान संवाद साधला. पण आता आपण मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर आहेत त्यांच्याशी छान संवाद साधणार आहोत. भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM 90 FM. 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 90
नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, सांगायला अतिशय आनंद होतोय की आज आपल्यासोबत 2 ब्युटिफुल आणि गोड मुलीच म्हणेन, कारण येस तर अशा दोघी जणी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर कर्वी ग्लॅमरच्या माध्यमातून एक खूप सुंदर इव्हेंट झाला. इंडियाज बिगेस्ट मिसेस इंडिया प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट नुकताच पार पडलं आणि यामध्ये मिसेस कॅटेगरीचा जो विनर होता तो क्राऊन ज्यांनी आपल्या नावावर केला त्या अर्पिता ठाकूर कोठारी आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर याच्या सर्वेसर्वा मेघना मॅम आपल्यासोबत आहेत. सो आपण अर्पिता मॅमकडे मी डिरेक्टली येणार आहे. सो एक प्लस साईज ही एक खरं तर खूप छान कॉन्सेप्ट आहे, कर्वी ग्लॅमर. हो. सो ही खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. आय वुड रादर से की कर्वी ग्लॅमर. कर्वी ग्लॅमर, yes. कारण की म्हणजे तुम्ही खूप बरोबर हे पॉइंट उचलला. तसं पाहायला गेलं ना तर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर इंडियन वुमेनला खूप जास्त अप्रिशिएट केलं जातं. Yes. कारण की त्यांचा जो फिगर आहे हे नॅचरली जे कर्व्स आहेत ते खूप सुंदर आहेत. पण अनफॉर्च्युनेटली काय झालंय ना, इंडस्ट्री म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, त्याच्यामुळे ना आज आपल्या डेली लाईफमध्ये पण आपण प्रत्येकाला बॉडीच्या हिशोबाने, वेटच्या हिशोबाने खूप जज केलं जातं. म्हणजे सोसायटी तर करते, घरचे पण करतात की बाबा तुम्ही खूप जाडे, हे नको करू, ते नको करू, असं नाही तसं नाही, छानच नाही दिसत आहे. त्याच्यामुळे कुठे ना मुलं म्हणा मुली म्हणा ते आपल्या मनात स्वतःसाठी ना एक हीन भावना अशी एक निर्माण व्हायला चालू होऊन जाते. तर त्याच्यामुळे ना आपण स्वतःकडे खूप चुकीच्या नजरेने पाहतो. पण जर असे प्लॅटफॉर्म जसे मेघना मॅमनी क्रिएट केले की जिकडे तुम्हाला अप्रिशिएट केलं जातं की ठीक आहे हे नॅचरल आहे आणि तुम्ही वजन कमी जास्त करू शकता का. कारण की कसं होऊन जातं ना, कितीतरी वेळा तुमचं स्ट्रेस म्हणा किंवा तुमचं इमोशनल ट्रॉमा जे आहे ना, तुमचं शरीर हे वजन वाढवून त्याच्याशी फाईट करत असतं. बरोबर. तर हे नेहमी तुमच्या खाण्यापिण्यावर किंवा तुमच्या लेझीनेसमुळे तुमचं वजन नसतं वाढत. खूप हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, इमोशनल इश्यूज असतात. त्याच्यामुळे मला तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू हा मेसेज जर मला पोहोचवता येईल सगळ्यांपर्यंत तर की प्लीज मन मोकळेपणे बोला, संवाद साधा. तुमच्या कोणी एक जवळीक मित्र मैत्रीण, आई वडील म्हणा किंवा तुमच्याकडे कोणीच नसेल ना, प्लीज डायरीमध्ये लिहा. बट पुट इट आउट ऑफ युअर माइंड, लेट युअर बॉडी ब्रीथ अँड जस्ट लव्ह युअर सेल्फ. कारण की जर तुम्ही स्वतःला प्रेम नाही करणार तर लोक का तुमच्यावर प्रेम करतील, का तुमच्याकडे बघतील ना, असं मला वाटतं. नक्कीच. खूप छान मेसेज अगदी सुरुवातीला तुम्ही दिलाय. बट मॅम, हा टायटल जिंकल्यानंतर हा इथला एक्सपिरियन्स, इथे काय शिकायला मिळालं, काय अनुभव आला आणि टायटल जिंकल्यानंतरच्या मुवमेंट्स कशा होत्या, काय सांगाल? लेट्स स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे की आम्ही आलो त्या दिवशी योगा डे होता, योगा सेशन्स आमचे सगळ्यांचे झाले, सगळे कंटेस्टंट सोबत. खूप मजा आली. एक तर माझं पहिल्यांदा मी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलं, त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं की अशा काही गोष्टी पण होतात. तर तेव्हा योगा डे झाला, त्यांनी योगाचे सेशन्स सगळे करवले. त्याच्यानंतर मग आम्ही चेंज करून आलो. मग आम्हाला त्यांनी ग्रूमिंग सेशन्स सगळे करवले, मेकअप कसा करायचा, स्वतःला कॅरी कसं करायचं, तुमचे पोस्चर्स कसे असले पाहिजे, काय आहे काय नाही, हे सगळ्याचे मेघना मॅमनी खूप सुंदर लेक्चर्स ऑर्गनाईज केले होते. त्याच्यामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मग आम्हाला पुन्हा रॅम्प वॉकिंग सेशन्स होते. म्हणजे सगळे टीचर्स ऑसम होते. पण आय वुड रादर से प्रिन्सिपल इज द इम्पॉर्टंट पर्सन. सो द हेड ऑफ द ऑर्गनायझेशननी ते ऑर्गनाईज व्यवस्थित केलं. जर झाडाचं मूळच स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली झाड छानच येणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमचं झाडाचं मूळ खूप छान आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढेपर्यंत आलो. आणि जेव्हा हे अनाऊन्स झालं की ओके मी विनर आहे, कुठेतरी मनात एक चुकचुक होती की कदाचित मी जिंकू शकेल, माहीत नाही. पण कॉम्पिटिशन खूप टफ आहे, खूप जण होते, प्रत्येकाचा वॉक खूप कॉन्फिडंट होता. त्याच्यानंतर प्रत्येकाने उत्तरं प्रश्नांची सगळी खूप छान दिली होती. आणि ॲक्च्युली कसं झालं ना, फक्त फायनल डे वर आम्हाला जज नाही केलं गेलं, डे 1 पासून प्रत्येकाला ऑब्झर्व केलं गेलं आणि मग ते जजमेंट सगळ्यांना मिळालेलं. तर त्याच्यामुळे थोडंसं होतं की माहित नाही कोण जिंकेल काय जिंकेल, पण मी एन्जॉय केलं पूर्ण. तो तिथपर्यंत असं होतं की अरे मी मजा केली,
जिंको कोणी पण मी खूप मजा केली. आणि जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं म्हणजे मी खूप इमोशनल होती आणि मी खूप जास्त खुश होती. मला ते व्यक्तच नाही करता आलं की नेमकं मी काय फील करते. म्हणजे खूप मिक्स इमोशन्स emotions एक्झॅक्टली होते. खूप जास्त मिक्स इमोशन्स होते. तर पण इट वॉज द बेस्ट फिलिंग. लाईक या खूप असं हलकं काहीतरी छान फील झालं. आणि टू बी ऑनेस्ट दुसऱ्याच दिवशी माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. सो इट वॉज लाईक युनिव्हर्सनी मेघना मॅम थ्रू मला ते प्राइज मिळालं, एक गिफ्ट मिळालं. सो थँक्यू सो मच. क्या बात. थँक्यू. नक्कीच, कारण एक पॉझिटिव्ह विचार जो मी बघतेय आपले सगळे कंटेस्टंट जे तेव्हा तिथे होते आणि आता जो एक पॉझिटिव्ह विचार, एक पॉझिटिव्ह बदल झालाय सगळ्या कंटेस्टंट मध्ये. आणि अर्पिता मॅम ज्या आहेत त्या प्रोफेशनली पण त्यांचं खूप छान काम आहे. बट आता आणि जसं की आपल्या प्रेक्षकांना श्रोत्यांना आयडिया आलीच असेल की इथे आलेले हे जे कंटेस्टंट आहेत हे प्रोफेशनली मॉडेलिंग मधून आलेले नाही आहेत. तर प्रत्येकाचा हा वेगळा बॅकग्राऊंड आहे आणि त्यांनी मॉडेलिंगमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःला इतकं छान इम्प्रूव्ह केलंय. हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि मेघना मॅम हा मुळात कॉन्सेप्टच खूप छान आहे की जरी मी अगोदर केलेलं नसलं मग मी काय करू, नाही तू तरी करू शकतेस, हा विचार तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवलात. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक. इतकं मोटिवेट केलं ना. तर काय झालं, तुम्ही नाही केलंय, आज करून बघा, काय हरकत नाही. म्हणजे ह्या शो मध्ये, ह्या पेजंट मध्ये मी आणि माझी आई पण होतो. तर मला आईचा पण सपोर्ट खूप होता. पण आईला आणि मला सोबत बघून बरेच जण, अरे तुम्ही दोघं पार्टिसिपेट करताय, तुम्ही दोघी करताय. तर आम्हाला दोघींना पण इतकं छान अप्रिशिएट केलं गेलं आणि इतकं मोटिवेट केलं गेलं. प्रत्येक पावलाला खूप सुंदर एक्सपिरियन्स आला. खूप सुंदर एक्सपिरियन्स आला. आय वुड रादर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की पुढचा कुठला काही शो असेल असा तर तुम्ही बिंदास मेघना मॅम सोबत पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला इतर काही नाही तर मजा करायला खूप मिळेल आणि नवीन काहीतरी शिकायला खूप मिळेल स्वतःसाठी. डेफिनेटली. म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म होता की तिकडे तुम्ही शिकताय सुद्धा आणि तुम्ही एन्जॉय सुद्धा करताय. एक्झॅक्टली. सो सायमल्टेनियसली फन आहेच पण तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकताय. सो मला असं वाटतं मेघना मॅम खरंच हॅट्स ऑफ टू यू. कारण आज आपण खूप छान गप्पा नाही मारल्या तर त्या गप्पांमधून एक खूप छान सोशल मेसेज सुद्धा दिलाय. आज पुष्पक सर असतील, अर्पिता असेल, यांनी सगळ्यांनी एक नवीन इमेज लोकांसमोर मांडलेली आहे थ्रू कर्वी ग्लॅमर्स, थ्रू मेघना मॅम. सो आय अप्रिशिएट युअर वर्क वन्स अगेन. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत ज्यामध्ये आपण कर्वी ग्लॅमरच्या विनर सोबत, रनरअप सोबत छान संवाद साधला. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि मला असं वाटतं वेळेचं बंधन असल्यामुळे आपण ह्या गप्पा इकडे थांबवतोय कारण बोलण्यासारखं बरंच आहे. पण अबाउट कर्वी ग्लॅमर, अबाउट मॉडेल आज आपल्या याच्या इथे गप्पा झाल्यात. या तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवत राहा. आणि तुर्तास मी RJ कोमल मेघना मॅम सोबत आणि आपली विनर अर्पिता कोठारी यांच्यासोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.